झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये मालिनी जी आहे ती पार्थला बोलते की अरे पार्थ, आपल्या काव्याला खूप अभ्यासाचं टेन्शन आहे रे, करू दे तिला अभ्यास, तिला IPS व्हायचं आहे ना, तिचं स्वप्न, तिला पूर्ण करायचं ध्येय ते तिला पूर्णच करावं लागणार ना, तिच्यासाठी अभ्यास खूप महत्त्वाचा आहे पार्थ, असं मालिनी डोळ्यामध्ये पाणी आणून ह्या पार्थला जेव्हा सांगत असते तेव्हा काव्या जी असते ती पार्थकडेच बघत राहते आणि या मालिनीकडे सुद्धा। मालिनी जी आहे ती पार्थला बोलते की अरे तिला गेस्ट रूममध्ये जाऊ दे आणि अभ्यास करू दे, तिला काही म्हणू नको, असं ही मालिनी जी आहे ती पार्थला बोलत असते। दुसरीकडे आपली नंदिनी जी आहे ती या जीवाला बोलते की काय मग, कसा झाला तुमचा इंटरव्ह्यू। त्यावेळेस जीवा बोलतो की एवढं काही मला इंटरेस्ट नव्हता माझ्या इंटरव्ह्यूमध्ये आणि काही पॉझिटिव्ह असं काही वाटलंच नाही, असं पण हा जीवा जो आहे तो नंदिनीला बोलत असतो। तेव्हा नंदिनी बोलते की अजिबात हारायचं नाही, खचून जायचं नाही, पुढे हिमतीने चालायचं, यश आपोआप नक्कीच मिळतं। दुसरीकडे हा आपला जीवा जो आहे तो बोलतो की मला माहीत आहे माझी उमेद जी आहे ना ती तूच आहे नंदिनी, असं पण हा जीवा जो आहे तो नंदिनीला बोलत असतो। दुसरीकडे जीवा जो आहे तो जेव्हा नंदिनीला असं बोलतो तेव्हा नंदिनी खूप खुश होऊन जीवाकडे बघत राहते। पार्थ जो आहे पार्थ आता ह्या आपल्या काव्याला एक घड्याळ घालण्यासाठी देतो, तेव्हा ते घड्याळ घालण्यासाठी जेव्हा हा पार्थ देतो तेव्हा बोलतो की हे नाडीवर म्हणजे हातावर हे घड्याळ घालायचं आणि जेव्हा नाडी बंद होईल तेव्हा माझी सुद्धा नाडी बंद होईल, असं म्हणतो। तेव्हा ही काव्या लगेच या पार्थच्या तोंडाला हात लावते आणि प्लीज असं काही बोलू नका असं म्हणत असते। तर मित्रांनो, नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद।